ऍक्शन. तुझ्यामुळे मला कोणी कास्ट नाही करणार. घेतोय चला रेडी. कास्ट नाही करणार माझा टेम्परामेंट. आधीचा हात धरशील, आधी पहिल्यांदा हात झटकशील. किंवा 8च्या स्पॉटला पण एवढी मेहनत होती. 10:30 पण नाही केली जेवढी मी 1 आहे. 10:30 सर 1 मिनिट सगळं असं झालं. आणि स्वतःच त्यांना वाचवण्याचं नाटक करशील. हा फॉलो करू ना. रोलिंग. माझ्या मुलांना हात लावला असता हात तोडून हातात देईन. लाल अभिनय आहे आज माझा, सगळी लाल झाली. पश्चातापाचे खड्डे दिसतात डोळ्याखाली. सर सागर सावनी मुलांना हायवेच्या दिशेने घेऊन गेले. मी पण आता तिथेच चालले. नदी सुकलेली नदी काळा कातोड्या. ऍक्शन. माझ्या मुलांना माझ्यापासून लांब करतेस. आज मी तुला नाही सोडणार. हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे 5:30 वाजलेत. आज 7ची शिफ्ट आहे कारण आज कम्प्लिटली आउटडोर शूट आहे. मी अंघोळ करून रेडी आहे. लवकर निघायचं आहे कारण 6:30 वाजता पोहोचायचं आहे सेटवर. आणि सेट आज मीरा रोडला आहे. खूप लांब आहे सेट माझ्या घरापासून, साधारण 1 तास वगैरे ट्रॅफिक टाइम पकडून. खूप मनाची तयारी केलेली आहे मी आजच्या दिवसासाठी कारण उन्हात शूट आहे आणि मला माहितीये की खूप ऊन असणार आहे. खूप मेहनत, खूप घाम, खूप थकायला होणार आहे आज दिवसभरात. सो आय एम गोइंग टू बी प्रिपेअर्ड. आणि मी मेंटली ऑलरेडी प्रिपेअर्ड करतेय स्वतःला. अजून झाले नाहीये. कालपासून मी प्रिपेअर करतेय स्वतःला की उद्या उन्हात शूट आहे आणि उद्या आपल्याला खूप गरम होणार आहे, खूप घाम येणार आहे, खूप पळपळ करावी लागणार आहे, खूप चिडचिड होणार आहे. पण असं काहीही न करता शांतपणे आपण सगळं शूट करणार आहोत फक्त तुमच्यासाठी गाईज. सो हा व्लॉग बघत राहा. तुम्हाला मजा येणार आहे हा व्लॉग बघायला. तुम्हाला कळणार आहे की आम्ही ती म्हणजे लिटरली 44 डिग्री टेम्परेचर मध्ये शूट करणार आहोत असं वाटणार आहे. आणि खरं तर असेल पण 44 डिग्री सांगता येत नाही. हे आम्ही स्वतःहून नाही ठरवलंय, हे सावनीमुळे झालेलं आहे. त्यामुळे मी अपूर्वानी पण काल खूप मनाची तयारी केली की आपल्याला उन्हात शूट करावं लागणार आहे. त्याच्यावर मी तिला म्हणाले की ह्याच्यात आमची काही चूक नाहीये, ह्याच्यात तुझी चूक आहे की तू जे काही कांड केलेलं आहेस त्यासाठी आम्हाला आपल्या सगळ्यांना रादर उन्हात शूट करावं लागणार आहे. हे काय कांड केलंय ते बघायला विसरू नका. त्यामुळे जर तुम्हाला ते जाणून घ्यायचं असेल तर हा व्लॉग कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघत राहा. कॅमेरा फिरवॅक होतो. नदी सुकलेली नदी काळा कातोड्या त्याच्यामध्ये ती उभी आणि सगळे गोल्डन गोल्डन रोलिंग. ऍक्शन. माझ्या मुलांना माझ्यापासून लांब करशील. मी तुला नाही सोडणार. अगं स्वतःच्या मुलांना किडनॅप करायचा प्रयत्न केलास. कसली आई आहेस का तू? तुला लाज नाही वाटत? तरी कोर्टाने निर्णय आमच्या बाजूने दिलाय. दोन्ही मुलांची कस्टडी आमच्याकडे दिली तरी नाही सुधारलीस तू. अगं ना कुत्र्यापेक्षा खराब हालत आहे तुझी. किती वर्ष नळीत घालून ठेवलं ना तरी सरळ नाही होणार. आता मी तुला नाही सोडणार. 2 मिनिटं छत्र्या काढा बाजूला. एसी ऑफ करा. ऍक्शन. बस कर मुक्ता, बस कर. त्या गुंडांच्या तावडीतून ना मी मुलांना वाचवलंय. मी, तुम्ही नाही. आणि मी मुलांना घेऊन तुमच्याकडेच येणार होते. नाही, ही खोटं बोलतीये. ती आम्हाला सिटीच्या बाहेर नेत होती. हा होल्ड. मला वाचवण्याचं नाटक करशील. माझी मुलगी हुशार आहे, तर हे चांगलं कळतं. जेव्हा त्याला घेऊन जात होतीस ना तेव्हा माझी मुलगी मला रस्ता दाखवत होती. माझ्या मुलांना हात लावायचा प्रयत्न केला ना तर कळलं. गैरसमज झालाय मुक्ता, तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय. मुलांना तुम्ही सांगा ना, मी तुम्हाला त्या तावडीतून वाचवलं ना, त्या गुंडांच्या तावडीतून मी वाचला. सांग ना, मम्मा आली होती ना आधी. सांग तिला. तुला कसं कळलं ते तिथे होतं? काहीतरी गैरसमज झालाय मुक्ता, तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय. मुलांना तुम्ही सांगा ना, मी तुम्हाला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवलं की नाही? हा ती बाळा तू तरी सांग, मम्मा आली होती की नाही? सांग हिला. तुला कसं कळलं ते तिथे होतं? त्या गुंडांचा कोणता सागरला आला होता? नाटका
बघते काही आधी आधी तू चल आधी तू फक्त माझा जाऊ नये जर माझ्या मुलांना हात लावला तर कधी ऍक्शन माझ्या मुलांना माझ्यापासून लांब करतेस आज मी तुला नाही सोडणार स्वतःच्या मुलांना किडनॅप करते सगळं लाज नाही वाटत तुला अशी कसली गाय तू कधी हाँ और थोड़ा कॉम्पॅक्ट कर दो माझ्या मुलांना माझ्यापासून लांब करशील आज तुला मी नाही सोडणार अगं स्वतःच्या मुलांना किडनॅप करतेस लाज नाही वाटत तुला तरी कोर्टाने निकाल आमच्या बाजूने दिलाय मुलांची कस्टडी कायमची आम्हाला मिळाली तरी नाही ऐकत ना तू तुला तर कुत्र्यासारखा झालाय त्याची शेपटी कितीही वर्ष नळी घालून ठेवली ना तरी सरळ होत नाही आज मी तुला नाही सोडणार अगं इतकीच मुलं हवी होती तर त्यांना माया लावायची होती स्वतःची मुलं जन्माला घातलीस पण तरी त्यांची किंमत नाहीये तुला हाँ किंमत नाही आहे पुढे रेडी रेडी हाँ रेडी रोल मी माझ्या मुलांना माझ्यापासून दूर ठेवू शकत नाही कारण एक आईला तिच्या मुलांची हाक ऐकू येते एका आईला तिच्या मुलांचं रडणं कळतं बस कर मुक्ता कधी हाँ सावनी का क्लोज कर लो ये वाला रोलिंग ऍक्शन इनफ मुक्ता त्या गुंडांच्या तावडीतून ना मी माझ्या मुलांना वाचवलंय तुम्ही नव्हता आलात तेव्हा आणि इनफॅक्ट मी मुलांना घेऊन तुमच्याकडेच येत होते हाँ फॉलो करो ना रोलिंग ऍक्शन माझ्या मुलांना किडनॅप करशील आणि स्वतःच त्यांना वाचवण्याचं नाटक करशील खबरदार जर माझ्या मुलांना हात लावलास तर माझी मुलं ना हुशार आहेत त्यांना माहितीये संकटातून स्वतःचा बचाव कसा करायचा ते मला कळावं म्हणून माझी मुलगी हे सगळं टाकत होती रस्त्यात चार्ज ओपन सई माझ्या मुलांना कट कट वन मोर सई खबरदार जर माझ्या मुलांना हात लावला तर हात तोडून हातात देईन हात तोडून हातात देईन माझ्या मुलांना हात लावला तर हात तोडून हातात देईन काहीतरी गैरसमज झालाय तुझा ना गैरसमज झालाय मुलांनो तुम्ही सांगा ना हिला मी आलो होते ना तुम्हाला वाचवायला हा आधी तू तरी सांग मम्मा आली होती ना सांग ना हिला हा तुला कसं कळलं की तिथे होते ते गुंडांचा फोन तर सागरला आला होता ना सॉरी ही रिॲक्शन बरोबर हाँ रेडी हाँ तुला कसं कळलं बसून तू फोकस जरा ऑपरेट करू ना बस इनफ आधी तू कट होल्ड स्वर्धा तुझ्यामुळे मला कोणी कास्ट नाही करणार घेतोय चला रेडी कास्ट नाही करणार माझा टेम्परामेंट हाँ आधीचा हात धरशील आधी पहिल्यांदा हात झटकशील किंवा 8च्या स्लॉटला पण एवढी मेहनत नव्हती केली 10:30 पण नाही केली जेवढी मी एकछट आहे 10:30 हा आधी माझ्याबरोबर चल आधीने हात झटकला सागर म्हणाला की दूर हो त्याच्यापासून नाही का म्हणाला असं लाल अभिनय आहे आज माझा सगळी लाल झाली रेडी खाली थोडा राईट झाले सर एकच मिनिट सगळं असं झालं हे बघ ना पश्चातापाचे खड्डे दिसत आहेत डोळ्याखाली सर रोल ए तू हे सगळं सोडलो रोलिंग ऍक्शन आधी ओके हे सगळ्याच्या मागे जो कोणी असेल त्याला मी सोडणार नाही सारखं मोबाईल मध्ये वॉच ट्रॅकर बघते काही क्लू मिळत नाहीये सागर म्हणतो की हे सगळं करून काही होणार नाही आपलं फसलोय त्यानंतर डायरेक्ट आई दिसते डोक्यावर तिच्या फोटोमध्ये सागर सावनी मुलांना हायवेच्या दिशेने घेऊन गेले मी पण आता तिथेच चालली माझं लाईव्ह लोकेशन मी तुम्हाला पाठवून ठेवलंय हा तिथे फॉलो करा सागर आणि लवकर या प्लीज दादा हायवेच्या दिशेने घ्या लवकर घ्या प्लीज सावनी मुलांसोबत काय करणार आहे कुठे घेऊन गेली असेल त्यांना
मध्ये सावनीचा कट गेला. रिक्षा चाललीच आहे आणि रिक्षा जाता जाता दादा थांबा थांबा थांबा. हाय गाईज, आय एम बॅक. मला साधारण माझा टॅन झालेला चेहरा दिसतोय का? प्रचंड थकलोय, खूप पळापळ केली आहे, खूप धूळ, खूप माती. त्यामुळे परत आपण अंघोळ केलेली आहे आज आल्यानंतर, कारण खूप चिकचिक झाली होती, खूप घाम झाला होता. म्हणजे लिटरली आय वॉन्ट टू शो यू की मी कुठल्या लेवल पर्यंत टॅन झालीये. हे तुम्हाला दिसतंय का? माझा हात साधारण इतका फरक पडलाय व्यवस्थित माझ्या हातामध्ये, खूप जास्त टॅन झालीये. मी आता 8:30 वाजता पोहोचली आहे घरी. माझं पॅकअप झालंय 7 वाजता. रस्त्यात मला खूप ट्रॅफिक लागलं आणि मी खूप आरामात आले, कारण मी ऑलरेडी थकले होते. ऑलरेडी माझी रडरड करून झाली माझ्या नवऱ्याकडे. आणि आता घरी येऊन मस्तपैकी जेवणार आहे गरम गरम आणि झोपणार आहे. आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर, स्टे सेफ अँड कीप वॉचिंग माय व्लॉग्स. तुमच्या प्रेमामुळेच हा जो काही आमचा अट्टाहास आहे आणि ही जी काही ऊर्जा मला मिळते रोज दिवसभर शूट करायची, उन्हातानात शूट करायची, पावसाळ्यात हिवाळ्यात शूट करण्याची, फक्त तुमच्या प्रेमामुळे मिळते. तुमचं प्रेम असंच आम्हाला देत राहा, आमचे व्लॉग्स बघत राहा, एपिसोड्स बघत राहा आणि आम्हाला भरभरून प्रेम देत. लव्ह यू गाईज, बाय.